मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत सोशल मीडिया अर्थार्जनाचं साधन याविषयी पूजा बन्ने आणि अनिल बन्ने यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. पूजाताई, तुम्ही बऱ्याचदा रानभाज्या किंवा देशी भाज्या ज्या नामशेष होत आहेत यांची पाककृती सांगता. तर लोकांना रानभाज्या किंवा देशी भाज्या सांगावं हे का वाटलं तुम्हाला? गावाकडे असल्यामुळे ते आपल्याला रानभाज्या वगैरे सहज मिळतात. म्हणजे असं कधी तर मिळते शहरात, म्हणजे रोज आपल्याला मिळत नाही. आणि गावाकडे असल्यामुळं आपल्याला कधी पाहिजे भाज्या तेव्हा आपल्याला रानात आणून खाता येतं. आणि असं रान वगैरे बघायला, शेती बघायला शहरातल्या लोकांना खूप आवडते. त्यांनी म्हणतात तुम्ही दादा वहिनी बाहेरचं व्हिडिओ करा आणि शेत दाखवा, म्हणजे भाजीपाला वगैरे कसं असतं. काही जणांना ते झाडं पण माहित नाही. त्याने असं म्हटल्यावर की आपण सगळं आपल्याकडे भाजी असते ना, ते पूर्ण रानात जाऊन ते भाजी कसं असतंय आणि झाड कसं असतंय असं आपण पूर्ण माहिती देऊन मग ते भाजी वगैरे आणून, म्हणजे देशी भाजी कसं असतं आणि त्याचं चव कसं असतं ते सगळं आपण रानातनं आणून ते भाजी कसं करतात ते पूर्ण आपण व्हिडिओ त्यांना दाखवतो. पूजाताई आणि अनिलराव, तुम्ही दोघेही मर्दानी खेळ खेळता. तर तुमची खरोखरची लढाई कधी झाली का? खूप छान सर प्रश्न विचारला. आता पती पत्नी म्हणल्यानंतर लढाई हे नाकारताच येत नाही, म्हणजे लढाई होतच राहते. तसे आमच्या लढाई होतात, पण त्या लढाईचं आम्ही कधी महायुद्धात रूपांतर करत नाही. कारण आमचं एकत्रित कुटुंब आहे, त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन करणारे किंवा आमची आई जी आहे अशा गोष्टीकडे लगेच लक्ष घालते. त्यामुळे असं कधी होत नाही. पण पती पत्नी म्हणलं की लढाई व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय जीवनाची किंवा संसारातली मजा नाही असं मला वाटतं. होतात आमच्या लढाई. पण पूजाताई, तुम्ही मर्दानी खेळ खेळता. तुमची उंची 5 फूट, वजन 35 किलो. तर हे मर्दानी खेळ, साहसी खेळ कधीपासून खेळता तुम्ही? मी लग्नानंतर पासूनच हे चालू केलं. अगोदर यांचं सगळं प्रशिक्षण वगैरे चालतं आणि त्यांनी सगळीकडे जात होतं ना कार्यक्रमाला वगैरे. आणि त्यावेळी मला पण शिकवायला गेलं, म्हणजे काठी धरल्यावर माझ्या डोक्याला लागलं पहिल्यांदाच. म्हटलं आम्हाला शिकायचं म्हटलं तर शिकायचंच असं आपण ठरवल्यानंतर ते रोज आपण थोडं थोडं प्रॅक्टिस करून आहे ना ते पूर्ण मी शिकवलं. कोणकोणते खेळ तुम्ही खेळता? आता मी मर्दानी खेळामध्ये लाठी-काठी खेळतो, दांडपट्टा वगैरे, तलवारबाजी पण खेळतो. अनिलराव, तुमच्या साहसी खेळांबद्दल काय सांगाल? मुळात साहसी खेळ कशासाठी किंवा मर्दानी खेळ कशासाठी, तर आपण सेल्फ डिफेन्ससाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी आजमावत गेलो. मला पहिल्यापासून 2 गोष्टी आवडायच्या. एक म्हणजे मी माझं करिअर केलं तर एक स्पोर्ट्समध्ये नाहीतर कला क्षेत्रामध्ये करायची इच्छा होती. त्यासाठीच मी स्वामी विवेकानंद कॉलेज निवडलं होतं. आणि बऱ्याच गोष्टी मला त्या महाविद्यालयातून शिकता आलं आणि त्यातूनच हे पूर्ण मर्दानी खेळ, अगदी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, सगळी जी जुनी पारंपरिक शस्त्रास्त्र आहेत ते सगळे मला शिकता आलं. आणि त्या माध्यमातून मी पुन्हा काही शिबिर पण घ्यायला लागलो. उन्हाळ्यामध्ये शिबिर घेतलो, काही शाळांमध्ये प्रशिक्षण द्यायला लागलो. असं करत करत ती पण कला आम्ही जोपासतो. ती पण फार प्राचीन कला आहे. शिवरायांच्या पासून चालत आलेली ती युद्ध कला, आणि त्याचंही आम्ही जोपासना करतोय. त्याचा एक फार आनंद सर मला होत आहे. पूजाताईंनी ही कला शिकवावं असं का वाटलं तुम्हाला? आता बरेच जण गमतीनंच म्हणतात, मुलीनं लाठीकाठी शिकवल्यानंतर लग्नानंतर नवऱ्याला मारू शकते असं गमतीनं म्हणतात. पण मी म्हणतोय की प्रत्येक मुलीनं, प्रत्येक महिलेने शिकावं. म्हणून हे मी तिला, माझ्याकडे जी कला आहे ती मी तिला शिकवलो आणि ती खऱ्या अर्थानं ती शिकली व्यवस्थितपणे. तसं शस्त्र किंवा कुठलेही लाठी जरी असलं तरी ते हाताळणं किंवा ते शिकणं तसं अवघड गोष्ट आहे, पण ती लग्नानंतर सुद्धा व्यवस्थित शिकली. आणि त्यामुळे आज बरेच शस्त्र ती चालवते. अशा पद्धतीने हा खेळ आहे. तुम्ही दोघंही साहसी खेळ खेळत असताना तुमचा आवडीचा डाव कोणता? मला तलवारबाजी जास्त आवडते. मी वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी मी कार्यक्रम केले, महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आजूबाजूला जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे कार्यक्रम केले, मी तिथं तलवारबाजीच माझं जास्त लोकांना ते आवडायचं, ते मी जास्त खेळतोय. आणि तिचं जर म्हणलं तर मग ती लाठीकाठीमध्ये चांगली तरबेज आहे. आणि याच्यामध्ये ह्या साहसी खेळामध्ये काही गोष्टी अशा आहेत ते खूप सरावानंतर साध्य होतात. ते म्हणजे डोक्यावर नारळ फोडणे असेल किंवा गळ्यावरती केळ कापणं असेल, तोंडावरती मिरची ठेवणं असेल, असे काही तलवारीने किंवा दांडपट्ट्याने ते कापलं जातात. ते बघताना इतकं चित्तथरारक, म्हणजे आता काही होतंय का काय, असं पायाखालची जमीन सरकते, अंगावर काटा येतो, असे पण काही स्टंट त्याच्यामध्ये आहेत. ते खूप सरावानंतर ते साध्य होतात. ते त्याच्या प्रावीण्य मिळवण्यासाठी मी 2-3 वर्षाचा सातत्यानं सराव केला आणि त्यानंतर हे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत होतो. आणि ह्याचे डेमो मी
पत्नीच्या डोक्यावरती नारळ ठेवून फोडण्याचा भरपूर वेळा आम्ही प्रयोग केलेला आहे. फक्त सरावाच असं नाही, पब्लिकमध्ये सुद्धा जाऊन मी तिच्या डोक्यावर नारळ फोडलेले आहेत, हातावर फोडलेले आहेत. आणि दांडपट्ट्याच्या साह्यानं लिंबू कापण्याचा एक हे असतो, तो सुद्धा बोटाच्या खाली लिंबू ठेवून ते सुद्धा आम्ही कापण्याचं डेमो सुद्धा केलेले आहेत. आणि ते माझ्यावर विश्वास ठेवून काही होणार नाही विश्वास ठेवून तिनं ते आव्हान पेलून ते सगळे डेमो आम्ही पब्लिक समोर करत होतो सर. पूजाताई, हा डेमो करताना तुम्हाला कधी भीती वाटली का? नाही सर, पहिल्यांदा जरा वाटलं. सातारा जिल्ह्यात आपला कार्यक्रम होता आणि त्यावेळी ह्यांनी मला डोक्यावरती नारळ दिलं होतं. पण अगोदर थोडंसं भीती वाटायचं, पण नारळ कधी फुटलं ते कळलंच नाही. पूजाताई, तुम्ही तुमच्या सर्व पाककृती या मातीच्या भांड्यामध्ये करता, हो तर याचा वेगळा फायदा काय झालाय का तुम्हाला? हो, भरपूर झालंय. म्हणजे मातीच्या भांड्या अगोदर आमच्या आजी त्यांनी तेच वापरायचं ना, मातीच्या भांड्यातच ते सगळं माडगं वगैरे त्यासाठी बनवायचं मातीच्या भांड्यात. आणि त्यावेळी त्यांना म्हणजे आमच्या आजी आजोबांना काहीच होत नव्हतं, कधी दवाखान्याला जात नव्हती, काहीच नाही. 100 वर्ष त्यांनी टिकलेले आहेत, म्हणजे त्यांना आजार नाही, काय नाही. आणि तेच आपण परत ते सुरू केलं तर काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आता आपण परत आहे ना सगळं मातीच्या भांड्यात आपण स्वयंपाक बनवतो आणि सगळ्यांना पण सांगतो तुम्ही पण मातीच्या भांड्यात बनवा आणि तुमचं पण आरोग्य निरोगी ठेवा. आणखी एक सर याच्यामध्ये हे आहे, मातीची भांडी आपण का वापरली पाहिजेत, तर पूर्वापार परंपरागत चालत आलेली काही कारागिरी पद्धती आहेत, ते सुद्धा यात जगले पाहिजेत. हा एक आमचा मुख्य हेतू होता. आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की मातीची भांडी वापरा. त्याच्यामध्ये जे अन्न शिजवल्यानंतर त्यात जे अन्न घटक किंवा मूलभूत जे काही घटक राहणार, पोषक तत्व जे राहणार आहेत, ते इतर भांड्यापेक्षा मातीच्या भांड्यामध्ये अधिक असतात. मग आपण एवढ्या महागड्या वस्तू आणायचं आणि शिजवायचं आणि त्यात जर पोषक मूल्य तत्व जर शिल्लक राहिले नाहीत तर त्याचा काय उपयोग होणार? त्यापेक्षा मातीच्या भांड्यात जर आपण केलं तर नक्कीच आपल्या शरीराला चांगला आरोग्यदायी फायदा होऊ शकतो. मातीचे भांडे एकदम स्वस्तामध्ये मिळतात. जे बाजारामध्ये आज इतर धातूमध्ये जे भांडे मिळतात त्या तुलनेत खूप स्वस्तामधले भांडे आहेत. फक्त वापर करताना व्यवस्थित वापर केला पाहिजे. आणल्यानंतर काही दिवस पाण्यामध्ये मुरवत ठेवून त्याचा जो वास असतो तो निघून गेला पाहिजे, अशी एक प्रोसेस आहे. त्यानंतर ते आपण कालांतरानं वापरायला घेतो. चुलीवरती ते रिकामं फार वेळ ठेवू शकत नाही. जर गॅसवर आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये लगेच तेल किंवा कुठला तरी पुढचा मेनू आपण टाकून ठेवला पाहिजे, जेणेकरून तो तडा जाणार नाही. असे काही टिप्स आहेत. किंवा आपल्या या मातीच्या भांड्यातला एक गुणधर्म असा असतो, नैसर्गिकरित्या पाणी गार होतं आणि आपल्या शरीराला किती थंड पाणी किंवा किती गार पाणी पचू शकतं आपण तेवढंच त्यातनं आपण घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, थंड आणि गार हे दोन शब्द मराठीत वेगवेगळे आहेत, तर त्या दोन्हीच्याही प्रमाणामध्ये काहीतरी वेगळं टेम्परेचर आहे. गार पाणी आपण सहज पिऊ शकतो, पण थंड पाणी पिऊ शकत नाही. फ्रीजमध्ये गार पाणी होत नाही तर थंड होतं आणि थंड पाणी आपल्या शरीराला बाधक असतं, म्हणून आपण थंड पिण्याऐवजी गार पिलं पाहिजे. मग ह्या दोन्हीतला फरक असंच आहे, गार पाणी माठात मिळू शकतं, थंड पाणी फ्रीजमध्ये मिळू शकतं. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते पाणी वापरू शकता. का जबरदस्त फायदा या सगळ्या मातीच्या भांडीचा आहे. पूजाताई, तुम्ही तुमचा सर्व स्वयंपाक हा चुलीवर करता, तर या चुलीच्या धुराचा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना त्रास होत नाही? नाही सर, ते जुनं घर असल्यामुळं ना घराचा रचना असा आहे की धूर झालं तरी पण ते वरती निघून जातो आणि ते अगोदरचं चूल असल्यामुळं ना जास्त असं धूर पण होत नाही, त्यामुळं धुराचा असं काय आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. अनिलराव, सुरुवातीला तुम्ही पाककृती बनवायचं ठरवलं आणि त्यावेळी सामानांची जमवाजमव सुरू केली. व्हिडिओ इतके लाईक होत नव्हते किंवा व्हायरल होत नव्हते आणि त्यावेळी तुम्हाला आर्थिक कमतरता जाणवत होती, तर तो बॅलन्स कसा केला तुम्ही? सर, मी सुरुवातीला म्हणजे द्राक्ष शेती या परिसरात राहतो. जतमध्ये बहुतांशी द्राक्ष बागा जास्त आहेत. तिथं आम्ही कोविडमध्ये मोकळं बसण्यापेक्षा म्हणून आम्ही त्या शेतामध्ये कामाला जात होतो, कारण अजून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मग त्यातनं मला एक आयडिया आली की आपण शेतकऱ्यांकडे कामाला जातोय, तिथल्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, भेटतात. मग मी नंतर त्यांच्या मुलाखती घ्यायला लागलो, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्यायला, एकदम डीपमध्ये. ती मुलाखत जर तुम्ही बघितलं तर त्या शेतीतलं दुसरं म्हणजे कुठली शंकाच राहणार नाही, इतक्या डीपमध्ये जाऊन मी त्यांच्या मुलाखती घेत होतो आणि त्यातनं मला प्रेरणा मिळत गेली. मग मलाही शेतीची आवड निर्माण झाली. मग आमची जी काही पावसावर आधारित शेती आहे ती शेती आम्ही आता कसतोय. मग हंगामी आणि खरीपातली आणि रब्बी पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतोय आणि त्यातनंही आमचा त्यावेळी उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होत होता. सुरुवातीला सर आर्थिक कमतरता भासतच होती, कारण रेसिपी म्हटलं की आपल्याला कच्चा माल किंवा इतर रेसिपीसाठी जे काही सिधा लागतो तो आम्ही शेतामध्ये जाऊन वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे काय भाजीपाला असेल तर थेट शेतातून आम्ही तिथून घेऊन येतो. आणि शेतकऱ्यांचं असं आहे, कायम झुकतं माप असतं. 10 रुपये किलो जर एखादी वस्तू बाजारपेठेत मिळत असेल तर शेतकरी आम्हाला 7 रुपयालाच देत होता आणि सोबत फक्त ते सिधाच देत नव्हता किंवा ते मटेरियलच फक्त आम्हाला देत नव्हतं, तर तो जे जीव लावून द्यायचा.
म्हणजे पुन्हा कधीही आम्ही तिथं गेलो तरी तेवढ्याच हक्कानं आम्हाला ते शेतकरी आपला वाटायचा. म्हणून आम्हाला सुरुवातीचे दिवस या शेतकऱ्यामुळे खूप सुखकर गेले. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये सोशल मीडिया अर्थार्जनाचं साधन याविषयी पूजा बन्ने आणि अनिल बन्ने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. पूजाताई, सोशल मीडियामुळे तुम्ही बऱ्याच प्रसिद्ध झाला आहात. तुम्हाला बाहेरगावी काही कार्यक्रमाला वगैरे बोलवतात का? हो, बोलवतात की, आपण जातोय पण. आणि बाहेर गेल्यावर असं सबस्क्रायबर वगैरे भेटलं ना, खूप छान वाटतं. कुठं कुठं गेलाय? कोणकोणत्या कार्यक्रमाला तुम्ही गेलाय? आता आपण परवा पुण्याला पण गेलो होतो आणि बारामतीला गेलतो आणि आपल्या इथं जतमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, तिथे पण आम्ही गेलो. अनिलराव, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये दादा वहिनी या नावानंच ओळखता. अगदी लहानांचेही दादा वहिनी आणि आजोबा आजींचे सुद्धा दादा वहिनी. तर हे दोघांचं नाव कसं प्रसिद्ध झालं? हा सर, खूप गमतीशीर किस्सा आहे. आता अलीकडे आम्हाला खूप फोन येतात, अगदी व्हॉट्सअपवरून विदेशातून सुद्धा आपली मराठी माणसं फोन करतात आणि त्यांचं वय फार असतं पण सगळे दादा वहिनीच म्हणतात. अशा वेळी आम्ही स्वतःला आत्मपरीक्षण करतो, खरंच आपण त्या पात्रतेचं आहोत का? कारण एवढा परदेशात जाणारी व्यक्ती काही साधी नसते. तिथं जाऊन अनुभवानं मोठी असते, वयानं मोठी असते आणि ती लोक सुद्धा आपल्याला दादा वहिनी म्हणतात. मग नेमकं दादा वहिनी हे नाव पुढं कसं आलं किंवा हेच नाव सगळीकडे ब्रँड का होते? तर आम्ही ग्रामीण भागात होतो, बऱ्याच सुखसुविधा आमच्याकडे आजही भौतिक सुविधा कमी आहेत, म्हणून आम्ही दोन गोष्टी फारसं कुणाला सांगत होतो. एक म्हणजे आम्ही कुठं राहतो हे माहित नाही असतं काही लोकांना, आणि आता दुसरं म्हणजे आमच्या दोघांचं नाव कुणालाही माहित नाही. मग हे प्रेक्षकांनीच ठरवलं की यांना दादा वहिनी म्हणायचं. कमेंट्स यायला लागले, दादा तुम्ही आज असं केलात, वहिनींनी हे रेसिपी छान केली. त्यांनीच हे नाव मोठं केलेलं आहे, दादा वहिनी. कारण नाव माहित नसल्यामुळं काहीतरी आपलं एक नातं असतं, म्हणून त्यांनी दादा वहिनी या नावानं आम्हाला जास्त मोठं केलेलं आणि त्यांनीच हा एक महाराष्ट्रात ब्रँड आता पब्लिकनंच केलेला आहे. त्यामुळं आज नाव माहित नसल्यामुळे दादा वहिनी म्हणून पुढे आलेत. कदाचित नाव माहित असते तर मग ते नावानिशी लोक ओळखले असते. मग नाव न सांगण्यापाठी मग किंवा ऍड्रेस न सांगण्यापाठी मग हेच हेतू होता की समजा महाराष्ट्रातून काही भागातून लोक जर आमच्याकडे आलेत तर आमच्याकडून त्यांच्या गरजांची पूर्तता होईल का? कारण आम्ही ग्रामीण भागात राहतो, त्यांच्या सुखसुविधांच्या आम्ही तिथे सुविधा देऊ शकत नाही, म्हणून आम्ही ते आतापर्यंत हाईड ठेवलं होतं. पण आता परिस्थिती सुधारते, हळूहळू काही लोक जरी येत असतील तरी आम्ही त्यांची सेवा करू शकतो. राहण्याची सोय असेल किंवा अशा पद्धतीनं आपल्याकडे आता होऊ शकते. पूर्वीपासून आपण ते हाईट ठेवलं होतं, त्यामुळे दादा वहिनी हा एक ब्रँड झाला आहे. पूजाताई, तुमच्या पाककलेचा आस्वाद घेण्यासाठी बाहेरून कोण लोक येतात का? हो, येतात की. मुंबईवरून वगैरे आम्हाला भेटायला आलतं आणि त्यांनी आल्यावर आपण असं रेसिपी वगैरे बनवून त्यांना खायला पण दिलं होतं. भरपूर जण असं येतात, काही जणांना माहित आहे त्यांनी येतात आणि डायरेक्ट पण मुंबईवरून आले होते आणि जतमध्ये येऊन त्यांनी फोन केला, दादा वहिनी तुम्ही कुठं राहताय, आम्ही जतमध्ये आलोय. आणि तसं हे केल्यावर त्यांनी घरी येऊन आपला आस्वाद वगैरे घेऊन गेलेत रेसिपीचा. तुम्हाला अगदी अनोळखी असलेले लोक तुमच्या घरी येतात, कसं वाटतं ते? हो, मस्त वाटतंय. म्हणजे बाहेरचं असतात पण असं वाटत नाही की ते बाहेरचं आहेत, आपलं घरातलंच माणसं आहे असं वाटते बाहेर आलं तरी. आणि आपलं रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी आपले हे सांगलीचं खासदार संजय काका पण येऊन गेलेले आहेत आणि आपलं जतचं आमदार आणि त्यांची पत्नी त्यांनी पण जोडीने येऊन आमच्या आस्वाद घेऊन गेलेत रेसिपीचा. पूजाताई, तुम्हाला भविष्यामध्ये अजून काय करायचं असं काय तुमचा मानस आहे का? हो, आहे की सर. असंच आपलं ग्रामीण खाद्य संस्कृती आपल्याला अजून पुढे जायचं आहे, सगळ्यांपर्यंत हे खाद्य संस्कृती आपल्याला पोचवायचं आहे. आणि आपण काही देशी सगळं व्हरायटी वापरून आपण हे मसाला बनवतो ना, ते सगळीकडे हे पसरवायला पाहिजे, हेच आपण पुढे करणार आहे. सगळ्यांपर्यंत ते पोचायला पाहिजे, हे पोचवायचं आहे. हो, पोचवायचं. पूजाताईंकडून आज आपण काही वेगळ्या रेसिपी ऐकणार आहोत. पूजाताई, यातली कोणती रेसिपी तुम्ही ऐकवता आम्हाला? गावाकडं फेमस असलेले मी आंबाड्याची भाजीची ठेचा. आंबाड्याच्या पानांचा? हा, आंबाड्याच्या पानाचा ठेचा. आपल्या घरात ते सगळ्यांना खूप आवडतं. तर अगोदरच आंबाड्याची भाजी आणायचं, ते पण पूर्ण असं निवडून घ्यायचं आणि ते निवडून ते पण स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि आंबाड्याची ठेचा बनवायला काही जास्त वगैरे साहित्य लागत नाही. तेल, मिरची, लसूण आणि थोडंसं शेंगदाणा घ्यायचं आणि मीठ आणि थोडंसं आपल्याला एक अर्धा चमचा परत जिरं घ्यायचं आणि ते पूर्ण भाजी निवडून ते धुवून घ्यायचं. आणि लसूण वगैरे आपण ठेचून चूल वगैरे पटून त्याच्यावरती आपण एक तवा ठेवायचा. आपण ठेचा बनवणार त्यामुळे आपल्याला तवाच ठेवायचं, म्हणजे ठेचाला अजून चव येते. त्यामुळं तवा ठेवून ते थोडंसं गरम करून घ्यायचं, त्यामध्ये ते तेल गरम करून घ्यायचं. ठेचाला काही जास्त तेल लागत नाही. आणि ते तेल गरम करून त्यामध्ये पहिल्यांदा घालायचं लसूण. ते लसूण वगैरे बारीक करून घ्यायचं नाही, अखंडच घालायचं. लसूण आणि मिरची सुद्धा जरा सुद्धा बारीक करून घ्यायचं नाही. असंच आपण अखंड घेतलेलं असते ना मिरची, तसंच घालायचं
आणि मिरची आणि लसूण थोडंसं परतले की त्यामध्ये आपण ते कच्चे शेंगदाणे घेतले ना ते घालायचं आणि ते सगळं आपण अगोदर चांगलं असं परतून घ्यायचं. शेंगदाणा जरा कच्चा असतो ना त्यामुळे ते परतायला पाहिजे, म्हणजे त्याला थोडंसं लालसर यायला पाहिजे. असं आपल्याला ते परतून घेऊन आहे ना मग त्यामध्येच आपल्याला ते आंबाड्याची भाजी घालायचं. ते भाजी घालून चांगलं असं ते भाजीचं कलर बदलूसपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं. आणि ते परतल्यानंतर आपल्याला सगळं तव्यामधलं ना असं आपल्याला भाजी वगैरे बाजूला काढायचं आणि मध्ये असं आपण थोडंसं गोल करून त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. आपण ते अर्धा चमचा जिरं घेतलेलं ते घालायचं. अगोदर आपल्याला ते लसूण वगैरे घालतो त्यावेळी जिरं घालायचं नाही. जिरं घातले की ते काय होते करपून जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला नंतरच घालायचं. फक्त जिरं गरम व्हायला पाहिजे एवढंच आपल्याला ते भाजून घ्यायचं. आणि ते सगळं काढून घेतल्यावर आपण ते कलवत्यात आहे ना त्यामध्येच ते सगळं कलर वगैरे बदललेलं भाजी असतोय ना आंबाड्याची ते घालून ना त्यावरती चवीपुरतं मीठ घालून ते बारीक करून घ्यायचं. ते बारीक झालं ते आंबाड्याची ठेचा तयार होते आणि मस्तच लागते. भगिनीनो, आपण गावाकडच्या पाककृती करणाऱ्या पूजा अनिल बने यांच्याशी गप्पा मारतोय आणि या गप्पा मारतानाच त्यांच्याकडून ग्रामीण संस्कृतीतील पाककला, या पाककलेचा एक एक रेसिपी आपण त्यांच्याकडनं पाहतोय. तर पूजाताई आता कोणत्या रेसिपी सांगतात बघूयात. तर आता मी तुम्हाला ग्रामीण खाद्य संस्कृती सांगितलेली आहे आणि त्यांच्यासाठी आता मी एक रेसिपी सांगते. कांदा भजी. काही जण कांदा भजी पण म्हणतात आणि शहरात काही जण खेकडा भजी पण म्हणतात. ते कसं बनवायचं मी सांगते. आपल्याला कांदा भजी म्हटलं की भरपूर कांदा लागतो. मोठं कांदा घ्यायचं आणि त्याचं वरचं साल वगैरे काढून ते पूर्ण असं आपल्याला पातळ उभं चिरून घ्यायचं आणि पूर्ण असं आपण ते सगळं असं कांदा मोकळं व्हायला पाहिजे. आणि असं आपण पूर्ण ते कांदा मोकळं करून आहे ना असं चिरून घेऊन ते फक्त आहे ना थोडंसं मीठ घालून ते बाजूला ठेवायचं कांदा. आणि ते मीठ लावून ठेवलेलं असतं ना ते कांदा एक 5 मिनिटं ठेवायचं आणि 5 मिनिटात म्हणजे ते चांगलं असं पाणी सुटते. कांदा असल्यामुळे मीठ घातल्यावर ते पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला घालायचं बेसन पीठ. आणि बेसन पीठ म्हणजे आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि ते घालायचं. आणि तुम्हाला जास्तच कुरकुरीत हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकताय. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, जिरं आणि त्यामध्ये आपलं घरचं कांदा लसूण मसाला, हळद पावडर आणि कोथिंबीर असं एवढं घालायचं आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. जास्त आपल्याला परत त्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही. ते मीठ घातल्यामुळे पाणी किती सुटतंय ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते सगळं पीठ आहे ना एकजीव करून घ्यायचं. तेवढं म्हणजे आपलं कांदा भजी मस्त असं कुरकुरीत होतात. त्यासाठी आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं अजिबात नाही. आणि तेल वगैरे गरम करून आहे ना त्यामध्ये आपण हातामध्ये घ्यायचं आणि थोडंसं त्याला चपटं करायचं. म्हणजे काही जण म्हणतात खेकडा भजी, ते थोडंसं आपण हातामध्ये घेऊन ते चपटं केले की जरा खेकडासारखंच दिसतो. आणि असं आपण केलं ना म्हणजे ते चपटं केल्यावर ते कुरकुरीत पण होते. आणि असं आपण चांगलं असं तेलामध्ये सोडून ते तळून घेतल्यावर त्याला खेकडा भजी पण म्हणता येतो आणि कांदा भजी पण कुरकुरीत असं कांदा भजी पण म्हणता येतो. आणि त्याबरोबर मस्त आपण थोडंसं मिरची वगैरे तळून त्याला मीठ बीठ लावून घेतलं ना मस्तच लागतो भजी खायला. ताईंनी खेकडा भजी किंवा कांदा भजी याची रेसिपी सांगितली. भगिनींनो, आपण पूजा बने यांच्याशी गप्पा मारतोय. उत्कृष्ट पाककला करतात, विविध पदार्थ बनवतात आणि ते सोशल मीडियावरती टाकतात आणि सोशल मीडियामधून त्या सर्वत्र माहितीच आहेत. पूजाताई, आता आमच्या श्रोत्यांना, आमच्या भगिनींना कोणती पाककला सांगू इच्छिता? हो, मी गावाकडच्या पद्धतीने एक नाश्ताचा पदार्थ तुम्हाला सांगते. उकडपेंडी. उकडपेंडी म्हणजे आपण रोज भाकरी बनवतो, ते ज्वारीचं भाकरी बनवतो त्याच पिठापासून आपल्याला उकडपेंडी बनवायचं आहे. तर ते पण नाश्त्यासाठी असतो. आणि अगोदर आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याला कांदा, मिरची आणि टमॅटो, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल ना त्यामध्ये तुम्ही एकच मिरची वापरायचं आणि त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला पण वापरायचा आहे. म्हणजे चवीसाठी आपल्याला दोन्ही वापरायचं आहे, मिरची पण वापरायचं आहे आणि कांदा लसूण मसाला पण वापरायचा आहे. आणि शेंगदाणे घालायचं, जिरं, मोहरी, हळद आणि कढीपत्ता. आपण नाश्ता कसं बनवतो ना त्याच पद्धतीने आपण सगळं साहित्य घ्यायचं आणि आपण ते चुलीवरती ना तवा ठेवून त्या तव्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला ते आपण ज्वारीचं पीठ घेत ना पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं. आपण बेसनच्या लाडूला कसं आपण तुपामध्ये घालून ते चांगलं असं भाजून घेतो ना म्हणजे लाडू चांगलं होण्यासाठी, असं त्या पद्धतीने आपल्याला आहे ना उकडपेंडी चांगलं होण्यासाठी ना आपण ज्वारीचं पीठ चांगलं असं ते परतून घ्यायचं. म्हणजे चांगलं असं आपण किती भाजून घेतो ना आपलं उकडपेंडी चांगलं होते. म्हणजे पूर्ण असं आपण एक 5-10 मिनिटं लागू दे कमी जाळवरती ते पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं. आणि भाजल्यावरती आपल्याला पीठ काढून घ्यायचं आणि परत त्यामध्ये तेल वगैरे घालून आहे ना फोडणीला द्यायचंय. जिरं, मोहरी आणि कढीपत्ताची फोडणी द्यायचंय आणि ते तडतडले की आपल्याला त्यामध्ये कांदा, मिरची वगैरे घालून ते परतून घ्यायचं.
आणि टमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता एक टमॅटो. थोडंसं मीठ घालून आहे ना ते पूर्ण कांदा टमॅटो वगैरे मऊसपर्यंत ते परतून घ्यायचं. आणि ते मऊ झाले की शेंगदाणे थोडंसं आपल्याला भाजूनच घालायचं त्यामध्ये. शेंगदाणे त्यामध्ये घातलं ना त्यामध्ये हळद पावडर, आपलं घरचं कांदा लसूण मसाला, ते कोथिंबीर असं घालून आहे ना पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं. चांगलं असं मसाला वगैरे परतलं ना भाजून घेतलेलं ते ज्वारीचं पीठ असतं ना त्यामध्ये आपल्याला घालायचं. आणि आपण उपीट वगैरे कसं सगळं एकजीव करून घेतो ना तसं आपण पाणी न घालता ते सगळं अगोदर एकजीव करून घ्यायचं. म्हणजे पिठाला सगळं ते मसाला लागायला पाहिजे असं आपण एकजीव करून घ्यायचं. आणि त्यामध्ये 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं ना त्यामध्ये आपण एक अर्धा वाटी तर पाणी घालायचं. सगळे एकजीव करून घ्यायचं आणि त्यावरती आपण एक 5 मिनिटं झाकण लावून ठेवायचं. आणि 5 मिनिटानंतर ते उकडपेंडी तयार होते. मीठ वगैरे घातलं ना चवीपुरतं मस्त आपलं ही उकडपेंडी तयार होते. आणि पौष्टिकही असते. हा पौष्टिकही असते. म्हणजे रोज भाकरी खाण्यापेक्षा आपण नाश्त्याला तेच बनवलं तर सगळेजण आवडीनं पण खातील. पूजाताई, तुमच्यासारख्याच बऱ्याचशा स्त्रिया, हो. मुली, माता कदाचित कमी शिकलेल्या असतील, हो. तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी एवढं सांगू शकेन की म्हणजे स्त्रिया घरात बसण्यापेक्षा आणि कमी शिक्षण असेल तर त्यांनी म्हणजे असं घरात बसायचं नाही, म्हणजे बाहेर पडायला पाहिजे. बाहेर पडलं की सगळं आपलं बाहेर काय चाललंय ते सगळ्यांना स्त्रियांना कळतं. आणि कमी शिक्षण झालं तरी पण त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतोच आणि त्यांना पण काहीतरी करायचं असतं. त्यांनी ते करायला पाहिजे आणि त्यांना पण आहे ना पुरुष मंडळी त्यांना साथ द्यायला पाहिजे. एवढंच माझा संदेश आहे. तुमचे पती अनिल राव यांनी जशी साथ दिली तशी दादा आणि वहिनी अनिल राव आणि पूजाताई, तुम्ही दोघे आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओमध्ये आलात. अगदी शून्यातून विश्व निर्माण कसं होऊ शकतं हे दाखवलं, हे सांगितलं. याबद्दल आमच्या संपूर्ण आकाशवाणी टीमकडून खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या सोशल मीडियावरच्या पाककलेच्या आवडीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि आम्हा दोघांना दादा वहिनी गावाकडची टेस्ट इथं येऊन आमचं मनोगत किंवा आमची मुलाखत तुम्ही घेतला. एकदम सुश्राव्य वाणीतून सांगली आकाशवाणीच्या केंद्रातून प्रत्यक्षात हे सुद्धा आमच्यासाठी सर भाग्याची गोष्ट आहे. आणि आम्ही ग्रामीण भागात राहतो, खेडेगावात राहतो. आमच्या काही बॅकग्राऊंड बऱ्याच लोकांनाही माहिती नव्हतं आणि ते आज तुमच्या माध्यमातून पोहोचते. त्याबद्दल तुमचंही मनापासून सर धन्यवाद. धन्यवाद. मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आत्ताच आपण सोशल मीडिया अर्थार्जनाचं साधन याविषयी पूजा बन्ने आणि अनिल बन्ने यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या कार्यक्रमात या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला.